असुविधा, नवजात बाळाचा मृत्यू, खळबळजनक, मातेने मुलाला जन्म दिला बसमध्ये। समुद्रपूर येथील रुग्णालयातील डॉक्टर ॲम्ब्युलन्स 108, 102 सेवा नागरिकांच्या जीवाशी खेळतो का असा गैरप्रकार हिंगणघाट शहरात धक्कादायक घटना चौघाट्यावर उघडकीस आली आहे। स्थानिक लोकप्रतिनिधींना सामान्य नागरिकांबद्दल किती काळजी आणि विकास आहे यावरून दिसून येत आहे। म्हणून कितीही आणि कोणतेही सरकार विकासाच्या नावाने कितीही बोंबाट ठोको, अखेर ग्रामीण जनतेच्या नशिबी लागलेले ग्रहण काही सुटत नाही ते नाहीच। अशीच एक दुर्दैवी घटना आज सकाळी घडली आहे। समुद्रपूर तालुक्यातील धुम्मनखेडा येथील एक गर्भवती महिला उमरेड आगाराच्या बसने हिंगणघाटच्या रुग्णालयात प्रकृती दाखवण्यासाठी येत असताना हिंगणघाट जवळील नंदोरी चौकात तिला प्रसव अतिशय वेदना झाल्या। बसमध्येच तिची प्रसूती झाली। प्रसंगाचे गांभीर्य ओळखून बसचे चालक विक्रम काटकर, वाहक शेषराव कांढरकर यांनी त्वरित बस उपजिल्हा रुग्णालयात आणली व महिलेला प्रसूतीगृहात दाखल केले। या ठिकाणी आईची व बाळाची तपासणी करण्यात आली असता बाळ मृत झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले। सदर दुर्दैवी मातेवर उपचार सुरू आहेत। यावेळी आगार व्यवस्थापक शेंडे व स्थानक प्रमुख शेडमाके प्रदीप शेंडे यांनी रुग्णालयात येऊन मातेची भेट घेतली। घटनेची माहिती मिळताच रुग्णसेवक सुरेश कुबडे यांनी घटनास्थळ गाठून सदर कुटुंबियांना मदत केली। रुग्णालयात ॲम्ब्युलन्स उपलब्ध असूनही ती रुग्णांना योग्य वेळी उपचारासाठी मिळत नसून महिलांसाठी 2 ॲम्ब्युलन्स राखीव आहेत। परंतु आळशीपणा आणि कामचुकारपणामुळे 102 या क्रमांकावर फोन केला तर चक्क ॲम्ब्युलन्स उपलब्ध नसल्याचं सांगण्यात येत असल्याचा खळबळजनक आरोप सुरेश कुबडे यांनी केला। 4 महिन्यांपूर्वी येथील एका महिलेसाठी रुग्णालयातील 102 वर कॉल केला असता ॲम्ब्युलन्स उपलब्ध असूनही ती नाही असे खोटे सांगण्यात आले। परिणामी सदर महिलेला खासगी ऑटोतून दवाखान्यात नेत असताना ती ऑटोमध्येच प्रसूत झाली होती। त्यामुळे सदर ॲम्ब्युलन्सला GPS ट्रॅकर लावण्यात यावा अशी मागणी रुग्णसेवक सुरेश कुबडे व वन्यजीव रक्षक राकेश झाडे तसेच गावातील सजग नागरिक करीत आहेत। ब्युरो रिपोर्टर हर्षाली बावणे, नवस्वराज्य न्यूज प्रतिनिधी हिंगणघाट। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.